नमस्कार. आम्रपाली न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. मोखाडा तालुक्यातील खोज ग्रामपंचायत हद्दीतील महिलेचे घर पूर्णपणे कोसळले. कुटुंब उघड्यावर. घरकुलासाठी वर्षानुवर्षे पाठपुरावा, तरीही मदत नाही. शासनाकडे तातडीच्या सहाय्याची मागणी. मोखाडा तालुक्यातील खोज ग्रामपंचायत हद्दीतील कविता दत्तात्रय घाटाळे यांचे घर दिनांक 1 जून 2026 रोजी दुपारी सुमारे 12 वाजण्याच्या सुमारास पूर्णपणे कोसळले. या दुर्घटनेत घराचे 100% नुकसान झाले आहे. कुटुंबाचा संपूर्ण संसार उघड्यावर आला आहे. मुले शाळेत गेली असल्यामुळे तसेच सदर महिला कामानिमित्ताने बाहेर असल्यामुळे जीवितहानी टाळली. यापूर्वी प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजने या घराच्या अत्यंत जीर्ण अवस्थेबाबत 2 महिन्यापूर्वी वृत्त प्रसिद्ध केले होते. मात्र त्यानंतरही संबंधित यंत्रणा किंवा लोकप्रतिनिधी यांनी आवश्यक दखल घेतली नसल्याचा आरोप ग्रामस्थांकडून केला जात आहे. कविता घाटाळे यांचे कुटुंब अनेक वर्षांपासून घरकुल योजनांसाठी सातत्याने पाठपुरावा करत आहे. प्रथम त्यांच्या सासऱ्यांनी घरकुलासाठी अर्ज व कागदपत्रे सादर केली होती. त्यांच्या निधनानंतर पती दत्तात्रय घाटाळे यांनीही अनेक वेळा पत्रव्यवहार केला. मात्र त्यांचेही निधन झाले आणि आजपर्यंत या कुटुंबाला घरकुल योजनेचा लाभ मिळालेला नाही. घर कोसळल्यामुळे घरातील धान्य, कपडे व इतर संसारोपयोगी साहित्य पावसात भिजून नुकसान झाले आहे. सध्या कविता घाटाळे आपल्या 4 लहान मुलांसह उघड्यावर राहत असून मुलांचे शिक्षणही संकटात आले आहे. विशेष म्हणजे घटना घडून बराच कालावधी उलटूनही अद्याप कोणताही अधिकारी किंवा सरपंच, उपसरपंच सदस्य घटनास्थळी भेट देण्यासाठी पोहोचला नसल्याचा आरोप कुटुंबियांनी केला आहे. ग्रामसेवक यांनी या कुटुंबाला भेट दिली आहे. आम्हाला तातडीने राहण्यासाठी सुरक्षित निवारा आणि घरकुलाची व्यवस्था करून द्यावी. आमच्या कुटुंबाला शासनाने त्वरित मदतीचा हात द्यावा अशी भावनिक विनंती कविता दत्तात्रय घाटाळे यांनी केली आहे. या बातमीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी रघुनाथ गांगुर्डे, पालघर जिल्हा. वृत्तसंकलन रमेश सोनावणे, संपादक आम्रपाली न्यूज चॅनल वसई विरार. चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.